हो तर हॅलो राम राम नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज 2 तारीख आहे जानेवारीची. हा जिमला जातोय, कंटिन्यू करतोय, दुसरा दिवस आहे. तर अरे काल आहे ना, मला माझ्या मित्राने एक प्रश्न विचारला ना, की आता मी त्याला बोललो ना की जिमला जातोय मी, आता चालू केली आहे करून वगैरे, एक तारखेपासून चालू असं. तर तो मला विचारतो, अरे तू जिम वेअर्स काय घालतो? तर मी विचार केला काय असतं जिम वेअर्स म्हणजे आपण जे जिमला जाताना घालतो किंवा काय सप्लायज घेऊन जातो. म्हणजे मी तर आता बॉटल आणि एक टॉवेल घेऊन जातो आणि हे आहेत माझे जिम वेअर. मग त्याला काय आन्सर देऊ हे मी विचारत पडलो रे. असं काय असतं काय जिम वेअर्स वगैरे? त्या जिममध्ये जाणं महत्त्वाचं आहे ना. ते कपडे कोणते घालतो त्याच्याशी काय संबंध? जिममध्ये बॉडी बनवायला जातो ना आपण, कपडे दाखवायसाठी जातो. हां, पण मी कोणत्या आमिर जिममध्ये गेलो तर असं नाही होणार. असं माझा विचार वेगळे असतील, काय सांगता येत नाही. पण बरोबर आहे, तो पण त्याच्या जागेवर बरोबर आहे. पण तो पण साला गरीब आहे ना, मी पण गरीब आहे तर तो पण गरीब आहे. मग त्याला पण असे प्रश्न विचारले नाही पाहिजेत त्याने. भाई तू पण असा विचार करायला लागला तर मग गरिबांची संख्या कमी होईल ना आपल्यासारख्या. गरीब अमीर होत चाललाय, अमीर होत चाललाय. मग आम्ही कोणाकडे बघायचं? बरोबर आहे ना. आज संडी आहे रे जास्ती. आज ट्रॅक घालून यायला पाहिजे होती. काल एवढी नव्हती पण आज जास्त. काल पण पाऊस पडलेला म्हणून जास्त वाटत होती, नाहीतर नॉर्मलच होती, एवढी काही जास्त नव्हती. आज जरा जास्तच वाटते. जिममध्ये गेल्यावर बरं वाटेल. अरे काल जिममध्ये अशी चक्कर यायला लागली ना, जोरात हेवी मारलं. रांडावाडा उष्टी गाडा, मजबूतवाला गाडा एंडी. आणि नंतर घरी येता पाय कापायला लागलेले एकदम. तुम्हाला माहिती आहे, मला ऑफिसला ऑफिसला नाहीतर कुठेतरी बाहेर जाताना उशीर का होतो? ह्यांच्यामुळे होतो मला उशीर. साले कधी पण मला वशमध्ये घेतात आणि मला त्यांना हात लावायला मजबूर करतात. हात लावायला मजबूर करतात. किती भारी दिसतात रे. असं आहे ना, जर मी अमीर झालो ना कधी, बाय चान्स तुम्ही व्हिडिओ बघितले आणि लाईक वगैरे केले आणि व्हायरल वगैरे गेली, तर भाई एक आहे ना कॅट शेल्टर बनवणार आहे आणि तिथेच राहणार भाई. मी कुठे बाहेर जाणारच नाही, तिथेच राहीन मस्त. तिथे सुखी राहीन मी, सुखी आनंदी राहीन. तिकडे दुनियातले सगळे सुख मला भेटतील तिथे. बस अजून काय पाहिजे का मुलाला? प्रेम. चल ठीक आहे, आजसाठी एवढंच. कारण माझा मित्र बोललाय की जास्त मोठे व्हिडिओ बनवत नको जाऊ, त्याच्यामुळे लोक बघत नाही. खरं आहे काय? असेल तर नॉर्मली 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवत जाईल मी, 3-4 मिनिटाचा. त्याच्यात काय मला काय प्रॉब्लेम नाही. बट काय सर बोलत गेलो तर मग अजून जास्त निघत जातं. तर तुमचा 31 कसा गेला? माझा तर घरी बसल्याच गेला मस्तपैकी. मस्त तर नाही बोलू शकत, पण ठीकठाक गेला. एवढं पण वाईट नाही गेला. आणि काय 31ला काय करतात? पार्टी करतात. आपण त्यातला काय करतो का? नाही. मग काय बस झालं मंथन. किती खोटं बोलणार आता स्वतःशी. चला आजसाठी मग एवढंच. आपण परत उद्या भेटू माझ्या व्हिडिओ डायरीमध्ये. व्हिडिओ डायरीत बोलू शकतो. किती दिवस कंटिन्यू करणार ते मला पण नाही माहिती, नाही तर मग 21 डेज बोललो असतो मी पण. तर ठीक आहे, आजसाठी एवढंच. आपण भेटूया उद्या. हे बघा, ही आहे माझ्या जिमची बॉटल आणि हा आहे माझा गमछा.
चहा